नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्राचे पनवेल येथील वखार महामंडळ गोदामातील मतदान यंत्र वितरण केंद्रातून राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत वितरण सुरू झाले. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी वितरण केंद्राला भेट देऊन प्रक्रियेची पाहणी केली. रायगड जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघासाठी मतदान यंत्र वितरण होणार आहे. यावेळी रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड आणि निवडणूक यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. मतदान यंत्र वितरण प्रक्रिया पारदर्शकपणे करावी, वितरणाचे कामकाज अचूक करावे, यंत्राची वाहतूक करताना सुरक्षाविषयक नियमांचे तंतोतंत पालन करावे, ईव्हीएम यंत्रांची वाहतूक करताना निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे पालन व्हावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जावळे यांनी यावेळी दिले. जिल्हास्तरीय सरमिसळ प्रक्रियेनंतर प्राप्त यादीनुसार वितरण कक्षामधील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट शोधून त्यांची संबंधित मतदारसंघाला वितरण करण्यात आल्याची नोंद करण्यात येत आहे. वितरणासंदर्भातील मदतीकरिता स्वतंत्र मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. वितरित केलेले यंत्र GPS यंत्र असलेल्या वाहनातून पोलीस बंदोबस्तात त्या विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्रॉंग रूममध्ये नेण्यात येतील, अशी माहिती रोहा उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांनी दिली आहे. गुढीपाडवा अर्थात मराठी नवीन वर्षानिमित्त पनवेल शहरात नववर्ष स्वागत समितीच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत रामरथ, लेझिम पथक, ढोल पथक, ध्वज पथक, विविध चित्ररथ, झांज पथक तसेच पारंपरिक वेशभूषा करून पनवेलकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनीही शोभायात्रेत सहभाग घेत नवीन वर्षामध्ये सर्व मंगल घडत राहो, ज्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत त्या क्षेत्रामध्ये पराक्रम करा, तसेच हिंदू राष्ट्र आणि नवभारत घडवण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा, अशा शुभेच्छा सर्व नागरिकांना दिल्या. रायगड जिल्हा हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965 वरील वरंध ते रायगड जिल्हा हद्दीत प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम, संरक्षक भिंत बांधण्याची आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे 8 एप्रिलपासून 30 मेपर्यंत वरंध घाटातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे. राजेवाडी ते रायगड जिल्हा हद्द या रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम, संरक्षक भिंत बांधण्याची आणि आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यासाठीची कामे प्रगतीत आहेत. वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमध्ये संरक्षक भिंत काम प्रगतीपथावर असून बहुतांश काम पूर्ण झालेले आहे. परंतु वरंध ते रायगड जिल्हा हद्द या लांबीमध्ये खोल दरी आणि उंच डोंगर असून रस्त्याची रुंदी काम करायला अपुरी आहे. या लांबीमध्ये चालू वाहतुकीमध्ये काम करताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघांतर्गत महाड, दापोली आणि गुहागर विधानसभा मतदारसंघातील स्ट्रॉंग रूमला भेट देऊन पाहणी केली. तसेच या स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षेची योग्य खबरदारी घ्यावी असे निर्देश दिले. डॉक्टर जावळे यांनी महाड, दापोली, गुहागर, पेण या विधानसभा मतदारसंघात विविध मतदान केंद्र भेटी देऊन पाहणी केली. तसेच मतदान साहित्य वाटप, स्वीकृती केंद्र आणि महाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूमची पाहणी केली. तसेच स्ट्रॉंग रूम व्यवस्थापन नियोजनाबाबत आढावा घेतला. मतदान यंत्रे ठेवण्यासाठीची व्यवस्था, CCTV यंत्रणा, अग्निशमन व्यवस्था यांची बारकाईने चाचणी करण्यात यावी. तसेच त्या ठिकाणी 24 तास आवश्यक पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करावी. निवडणुकीसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक सुविधा पुरवण्याचे लक्ष द्यावे. कायदा, सुव्यवस्था आणि पोलीस बंदोबस्त आराखडा निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात यावा. मतदान जनजागृती अधिकारी, कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाबाबतही निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली पंकज शाह यांची भाजपा सेवा प्रकोष्ठच्या उत्तर रायगड जिल्हा संयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र पुणे येथे महाराष्ट्र प्रदेश सेवा प्रकोष्ठचे संयोजक तथा महाराष्ट्र गो सेवा आयोग अध्यक्ष शेखर मुंदडा तसेच सहसंयोजक हर्षल मंत्री आणि सहसंयोजिका डॉक्टर पूनम राऊत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
नववर्षाची गुढी उभी करताना शॉक लागून रवींद्र जगन्नाथ राणे यांचा मृत्यू झाला आहे. खालापूर तालुक्यातील मोरबे गावात राहणारे रवींद्र जगन्नाथ राणे हे गुढीपाडव्यानिमित्त घरासमोरील अंगणात गुढी उभी करत होते. त्यांच्या घरावरून हाय टेन्शन वीज प्रवाह असलेल्या लाईन गेली आहे. गेली कित्येक वर्ष रवींद्र राणे आणि इतर बाधित ग्रामस्थ ही हाय टेन्शन वीज प्रवाह असलेली लाईन काढून टाकण्यासाठी विद्युत मंडळांना अर्ज करून विनंती करत आहेत. मात्र विद्युत मंडळाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मराठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला घडलेल्या घटनेने मोरबे धरणग्रस्त ग्रामस्थ सुन्न झाले असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. चौक येथील उपअभियंता बोधनकर यांच्याशी संपर्क साधला असता घडलेली घटना दुर्दैवी असल्याचे सांगून याबाबत वरिष्ठांना कळवले असून उद्या इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर येणार असून जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल. त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात येईल. मयताच्या वारसांना मदत मिळण्यासाठी लागणारी आवश्यक मदत आम्ही करू असे सांगितले. तर घरचा कमवता गेल्याने योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली आहे. सुमित्रा रामचंद्र सोनगार यांना एका इस्माने पोलीस असल्याचे बतावणी करून तसेच जवळच एका घरात घरफोडी झालेली असून या गुन्ह्यातील मुद्देमाल तपासायचा आहे म्हणून तुमचे सोने दाखवा असे सांगून त्यांचे सोने घेऊन पसार झाला होता. या संदर्भात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने वावंजे गाव ते बदलापूर या रोड लगत असलेले सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तसेच तांत्रिक विश्लेषण करून या गुन्ह्यामध्ये विशाल बाळासाहेब सगलगिरगिले याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर पोलिसांचा गणवेश जप्त केला. तपासादरम्यान या आरोपीवर यापूर्वी खारघर, तळोजा, NRI आणि पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे. याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूर करत आहेत. गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने महाराष्ट्रासह देशातील बराचसा भाग दुष्काळाच्या झळा सोसू लागला आहे. तर सद्यस्थितीत अनेक नद्यांमध्ये पाणीसाठा कमी होत चालला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही बराचसा भाग या पाण्याविना व्याकुळलेला आहे. अशातच राज्याला दिलासा देणारी बातमी आली आहे. यंदा देशभरात चांगला पाऊस होण्याचा अंदाज स्कायमेट या संस्थेने व्यक्त केला आहे. दुष्काळासाठी कारणीभूत असलेल्या अल निनोचा प्रभाव ओसरू लागला असून त्याची जागा आता ला निनाने घेतली आहे. याचा फायदा भारतीय उपखंडाला होणार असून मान्सून वेळेत दाखल होण्याची चिन्हे आहेत. तसेच ला निनोमुळे देशभरात चांगला पाऊस होण्याची शक्यता स्कायमेटचे MD जतीन सिंग यांनी व्यक्त केली आहे. काही काळ अल निनोच्या एक्झिटचा परिणाम मान्सूनच्या आगमनावर जाणवणारा असणारचेही त्यांनी म्हटले आहे. यंदाच्या पावसाळ्याचा दुसरा टप्पा चांगला जाणार असून पहिल्या टप्प्यामध्ये थोडी वाट पाहू लागू शकते. मान्सूनचा सर्वाधिक प्रभाव असलेल्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये पुरेसा पाऊस कोसळणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. मुंबईतील गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले होते. त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वासाठी मी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांना बिनशर्त पाठिंबा देत आहे असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की मी कधीही व्यक्तिगत टीका करत नाही. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर व्यक्तिगत टीका करतात. मी तशी केली नाही. मुख्यमंत्रीपद मिळाले नाही म्हणून मी टीका करत नाही. तुम्हाला सत्तेत हाकलून दिले म्हणून तुम्ही त्यांच्यावर टीका करतात. तुम्हाला काय हवंय हे सांगण्यासाठी आणि मांडण्यासाठी मी आलोय.